दुर्गराज रायगडावर आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला। यासाठी रायगडावर साधारणतः 3 ते 4 लाख शिवभक्त दाखल झाले होते। शिवराज्याभिषेकानिमित्त महाराजांना दुग्धाभिषेक करण्यात आला। स्वतः संभाजीराजे छत्रपती आणि त्यांचा संपूर्ण परिवार या सोहळ्याला उपस्थित होते। यानंतर शिवरायांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। पालखी सोहळ्याआधी शहाजीराजेंच्या हस्ते रायगडावर ध्वजवंदन देखील करण्यात आलं। खातेदार माणसाच्या घरावरती सुखाचं तोरण, स्वराज्याच्या राज्याभिषेकानं झळकू लागलं आणि म्हणून माझ्या खेड्यापाड्यातला शेतकरी म्हणू लागला। तर शिवराज्याभिषेक सोहळ्याला आलेल्या शिवभक्तांनी पालखी आणि पुतळ्याचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। जगदीश्वर मंदिरातून निघालेली छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी जसजशी राजसदरेवर मार्गस्थ होते तसतशी आता गर्दी उसळत चाललेली आहे। आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्त दाखल झालेले आहेत। हा होळीचा माळ आहे। या होळीच्या माळावर जवळजवळ लाखो शिवभक्त आता रांगेत उभे राहिलेले पाहायला मिळतात। आपण बघितलं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्त्रिया देखील सहभागी झालेल्या आहेत। अनेक महिला आहेत, लहान मुली देखील या शिवराज्याभिषेक सोहळ्याला गडावर दाखल झालेल्या आहेत आणि त्यामुळे संपूर्ण या बाजारपेठेला शिवभक्तांनी वेढा घातलेला पाहायला मिळते। ही आपण बघितली तर त्यावेळची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातली ही बाजारपेठ, मात्र या बाजारपेठेला आता खरंच आजच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला एक आगळं वेगळं स्वरूप प्राप्त झाले आणि त्यामुळे संपूर्ण रांगेत असलेले शिवभक्त आपल्याला पाहायला मिळतात। आता राजांची पालखी आहे ती थोड्याच वेळात याच बाजारपेठेतनं होळीचा माळ आणि होळीच्या माळानंतर राजसदरेवर निघणार आहे आणि त्यामुळे याच पालखीचं दर्शन घेण्यासाठी हे शिवभक्त आता या ठिकाणी मोठी गर्दी करून उभे असलेले पाहायला मिळतात। गणेश मापळकर, एबीपी माझा, रायगड। तर कोल्हापुरातील नवीन राजवाडा इथे 351वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। एकीकडे रायगडावर संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा, तर दुसरीकडे कोल्हापुरात शाहू महाराज यांच्या उपस्थितीत नवीन राजवाडा या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यवरांनी या सोहळ्यासाठी उपस्थिती लावली होती।